भारतानं आता बांगलादेशवरला सुद्धा बिझनेस स्ट्राईकच्या माध्यमातून मोठा दणका दिलाय। भारतातील बंदरातनं परदेशात जाणाऱ्या बांगलादेशी वस्तूंवरती निर्बंध घालण्यात आलेत। आजवर बांगलादेश परदेशात वस्तू आणि गारमेंट पाठवण्यासाठी भारतीय बंदरांचा वापर करत होता। ऑपरेशन सिंदूरबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला जाब विचारलाय। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं किती विमानं गमावली असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारलाय। परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानाच्या आधारे त्यांनी सरकारला कोंडीत पकडलं आणि हल्ल्यापूर्वी सरकारनं पाकिस्तानला का कळवलं असा प्रश्न ट्विट करत राहुल गांधींनी केलाय। भारतात पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्या नावांची खूप चर्चा सुरू आहे। या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी भारताची बाजू खंबीरपणे मांडली। त्यांच्या या धाडसी पावलामुळे पश्चिम बंगालच्या पांडवेश्वरमधील एका नवजात मुलीचं नाव सोफिया कुरेशी असं ठेवण्यात आलंय। ज्योती मल्होत्रासह एकूण 6 जणांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी आतापर्यंत पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागात राहणाऱ्या एकूण 6 जणांना अटक झाली आहे। त्यात 25 वर्षीय देवेंद्र सिंह यांच्यावर देखील हेरगिरी केल्याचा आरोप असून त्यालाही अटक झाली आहे। पाकिस्तानला मदत केल्याच्या आरोपात अटक असलेली ज्योती मल्होत्रा ट्रॅव्हल विथ जो नावाचे यूट्यूब चॅनल चालवते। ती पाकिस्तानच्या दौऱ्यावरती गेली असताना ती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या ISIच्या संपर्कात आली होती। विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या होतात। या निवडणुकांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प होतात आणि देशाच्या 1.6% GDPला त्याचा फटका बसतो। देशातील सर्व निवडणुका या एकाच वेळी झाल्या तर GDP 4.5 लाख कोटी रुपयांनी वाढेल असा दावा एक देश एक निवडणूक संदर्भात नेमलेल्या संसदेच्या संयुक्त समितीच्या अध्यक्षांनी शनिवारी केला। उद्धव ठाकरेंचं जहाज डुबायला लागलंय, त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंच्या ओव्हरलोड जहाजाच्या मुद्द्यावरून शिंदेंनी टोला लगावला। अमरावती शहर भाजप जिल्हाध्यक्षपदी नितीन धांडे यांची नियुक्ती करण्यात आली। दरम्यान अमरावतीमध्ये भाजप महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढवणार असं वक्तव्य करत पालिकेवर भाजपचाच महापौर असा विश्वास नवनीत राणांनी व्यक्त केला। भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यामुळे आंबेडकर पितापुत्रांना दुःख झालंय, त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर या बाप लेकांना दुर्लक्षित करा असं म्हणत राजेंद्र गवई यांनी सुजात आंबेडकरांच्या टीकेला उत्तर दिलं। आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर खोचक टीका केली। राऊतांना पुस्तक लवकर खपवायचं असेल तर त्यांनी पुस्तकाचं नाव बदलून नरकातले संजय राऊत असं ठेवावं असा टोला मिटकरींनी लगावला। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीप सिंग गिल यांची नियुक्ती झाली आहे। राज्य सरकारच्या गृह विभागानं याबाबत आदेश जारी केले। दरम्यान संदीप सिंह गिल यांनी बारामतीच्या काटेवाडी इथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। OTS अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करूनही ज्या बँकांनी त्यांना पीक कर्ज दिलेलं नाही त्या बँकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या नियोजन भवनात झालेल्या बैठकीत कारवाईचे निर्देश दिले। वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या जांभळांची आवक सुरू आहे। परिसरातील खेड्यांमधनं आणि आदिवासी भागांमधनं मोठ्या प्रमाणात हे फळ बाजारात दाखल होत आहे। प्रतिदिन 2 ते 3 गाड्यांमधनं रसाळ जांभळं विक्रीसाठी येत आहे। सध्या प्रति किलो दर 350 ते 550 रुपये आहे। नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे। शनिवारी मान्सूननं दक्षिण अरबी समुद्राचा आणखी भाग व्यापला। मालदीव्स तसंच बंगालच्या उपसागराचा दक्षिण आणि मध्य भाग आणि अंदमानचा उर्वरित भाग व्यापण्याच्या दृष्टीनं स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। राज्यात सुरू असलेल्या वळीव पावसामुळे 23 जिल्ह्यांमधील तब्बल 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। त्यात प्रामुख्यानं भाजीपाला, फळपिकं आणि उन्हाळी हंगामातील पिकांचा समावेश आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करायला सुरुवात केली आहे। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या वळवाच्या पावसामुळे विदर्भातला मोठा फटका बसलाय। जगभरातील जवळपास 50 देशांना भारतामधनं आंबा निर्यात होतो। युरोप, ऑस्ट्रेलियासह अमेरिकेला केशर आंब्याची सर्वाधिक भुरळ पडतीये। आखाती देश हापूस आंब्याला पहिली पसंती देत आहेत। गेल्या वर्षी जगभर 32,104 टन आंबा निर्यात होऊन 495 कोटींची उलाढाल झाली होती आणि यावर्षी सुद्धा निर्यात वाढली असून वाशीतील पणन मंडळाच्या केंद्रातनं 45 दिवसात 2,128 टन आंबा निर्यात झालाय।
घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांनी कचऱ्याच्या निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण करून महानगरपालिकेकडे प्रक्रियेसाठी द्यावे. याबाबत नवी मुंबई महानगरपालिका सातत्यानं आग्रही आहे. ई कचरा अर्थात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा वेगळा संकलित करण्याकडे सुद्धा महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी ई कचरा संकलन उपक्रम आज राबवण्यात येणार आहे. राज्यात तब्बल 7,000च्या वर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. 1,919 रुग्णांना यकृत तर 141 रुग्णांना हृदयाची गरज असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षात अवयवदान जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असले तरी देखील अवयवदात्यांचं प्रमाण काही वाढलेलं नाही. त्यामुळे या मोहिमेला बळ मिळण्यासाठी शासनासोबत सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या असलेल्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टला रेल्वे मंत्रालयानं 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 1,777 कोटींचा निधी मंजूर केला. मागील वर्षीच्या 789 कोटींच्या तुलनेमध्ये यंदा हा निधी 125% वाढलेला आहे. नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठानं दिलेला मनाई आदेश केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर रद्द ठरवण्यात आलाय. आता देशभर हा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झालाय. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत तयार झालेल्या 103 रेल्वे स्थानकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीनं रेल्वे स्थानकाचं लोकार्पण करणार आहेत. मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतलेले रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 31 मे नंतर थांबवण्यात येणार आहेत. मात्र रस्त्यावरती काँक्रीट टाकण्याचं काम 20 मे रोजी बंद केलं जाईल. पावसाळ्यात काँक्रीट सुकत नाही, त्यामुळे काँक्रीट टाकण्याशिवाय जी कामं शिल्लक आहेत ती 20 मे पासून 31 मे पर्यंत पूर्ण केली जातील. भारत पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षाला मिळालेला पूर्णविराम आणि शेअर बाजारात असलेली स्थिरता या दोन्ही घटकांमुळे 97,000वरती पोहोचलेला सोन्याचा भाव आता तोळ्याला 92,000वरती आलाय. आता सोन्याचा दर 90,000वरती उतरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारपेठ थंड आहे. केवळ लग्नसराईचीच खरेदी सुरू आहे. ग्राहक जुनं सोनं मोडून नवीन सोनं करतायत अशी माहिती सोनं व्यापाऱ्यांनी दिली. नव्या धारावीत म्हणजेच धारावी अधिसूचित क्षेत्रात मोठ्या उद्यानांपासून छोट्या खेळाच्या मैदानांपर्यंत परस्पर जोडलेले सार्वजनिक हरित जाळं उभारण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. नागरिकांना मोकळ्या जागेत वावरता यावं आणि मुलांनाही खेळाच्या मैदानावरती सुरक्षित खेळता यावं हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. पंढरपूर कॉरिडॉर हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याच प्रोजेक्टला आता पंढरपुरातनं विरोध होतोय. सर्वेक्षणाला माहिती दिली म्हणजे कॉरिडॉरला पाठिंबा दिला असं नाही, अशी स्पष्ट भूमिका कॉरिडॉर बाधित तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीनं घेतली आहे. हा विरोध स्पष्ट करायचा असेल तर प्रशासनानं कॉरिडॉरच्या निर्णयासाठी मतदान घ्यावं अशी मागणी करण्यात आली. ठाणे जिल्ह्याच्या नडगाव दानबाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 11वरील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली. इथल्या अनेक चाळी उद्ध्वस्त करण्यात आल्या. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. जळगाव जिल्ह्यात कांद्याचं नवीन उत्पादन हाती आल्यानंतर त्याच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कांद्याला बाजार समितीत 1,000 ते 1,200 रुपये क्विंटलचा दर मिळतोय, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 15 रुपये किलोपर्यंत प्रति किलो 15 रुपये अशी कांद्याची विक्री होतीये. ताडदेव मासळी बाजार अस्वच्छ असून आरोग्याला धोका निर्माण झालाय, तसंच धार्मिक भावना देखील दुखावलेल्या आहेत अशी तक्रार करत उच्च न्यायालयात मासळी बाजाराच्या परिसरातील रहिवाशांनी याचिका दाखल केली. न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हवामान विभागाकडून राज्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपीट होण्याची तसंच सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळलाय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. हिंगोलीच्या सेनगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. तालुक्यातील पारडी, जाम, बोरखेडी या गावांच्या शिवारात वीज पडल्याच्या घटना घडल्यात. यामध्ये 1 पुरुष आणि 4 महिला गंभीर जखमी झाल्या. जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत.
मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होतोय आणि या बदललेल्या वातावरणाचा फटका विभागातल्या सुमारे 3000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा फळबागांना बसला. यात सर्वाधिक म्हणजे 2000 हेक्टर बाधित क्षेत्र जालना जिल्ह्यातलं असून तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातल्या पिचर्डे गावात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचा कांदा पिकाचं मोठं नुकसान केलंय. एकीकडे कांद्याचे बाजारभाव कमी झालेले असताना अवकाळी पावसानं झालेल्या या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झालाय. मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांची पातळी साठवण क्षमतेच्या 18% घसरली आहे. मुंबईकरांना पुढील 60 दिवस पाणीपुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 233 महाविद्यालयांची 2025 प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. नॅक मूल्यांकनासाठी पात्र असून सुद्धा 233 महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव शहरामध्ये गढूळ आणि अशुद्ध पाणीपुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नुकतेच अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनीचं काम पूर्ण झालेलं असतानाही नळांमधनं चहासारखं गढूळ आणि रंग बदललेलं पाणी येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पवई तलावात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जलपर्णीमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय संकटावरती मात करण्यासाठी आता स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी सरसावलेत. तलावाची स्वच्छता आणि जलपुरणी मुक्त करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान या प्रकरणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही ईमेलद्वारे तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. यंदा नाशिक जिल्ह्यातील 6,44,000 हेक्टरवरती खरीपाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. मुंबईतील कचरा संकलन करून वाहून नेण्याकरता कंत्राटदाराकडून वाहनं आणि सेवा घेण्याच्या निर्णयावरती मुंबई महापालिका प्रशासन ठाम आहे. या कामासाठी मुंबई महानगरपालिकेनं निविदा मागवल्यात. 7 वर्षांसाठी ही सेवा घेतली जाणार असून त्यासाठी 4,165 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र कामगार संघटनांकडून या कंत्राटाला विरोध होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील लातूर ते हुमनाबाद या महामार्गावरती हलगरा शिवारात एका मोटरसायकल आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3घांचा मृत्यू झाला. सर्व मृत एकाच कुटुंबातले आहेत. मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना खेरवाडी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी 41 लाख रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय. भर दिवसा गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या दोघांनी धुळे पोलिसांनी या दोघांना अटक केली. यावेळी 100 फुटी रोड परिसरात पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. एसटी बस किती वेगानं चालवायची याचे नियम प्रादेशिक परिवहन विभागानं घालून दिलेत. मात्र तरी देखील काही चालक नियम तोडून प्रसंग पाहून वेगमर्यादा सोडून बस दामटवत असल्याचं स्पष्ट झालंय आणि अशा चालकांकडून मागील काही वर्षात आरटीओनं 6 कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केल्याची माहिती मिळाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 20 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. दरम्यान जुन्या नोटा बंद केल्या जाणार नाहीत अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. शिवसेना पक्षाची 2 शकलं झाल्यापासून एक करत सुमारे 50% माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलाय. महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता असल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. दुसरीकडे ठाकरेंनी उरलेल्या माजी नगरसेवकांची एकही बैठक गेल्या वर्षभरात बोलावली नसल्यामुळे ते देखील नाराज आहेत. गुंड गजा मारणे याला येरवडा कारागृहातनं सांगली कारागृहामध्ये नेत असताना पोलीस व्हॅनच्या मागावर असलेल्या मारणेच्या साथीदारांच्या 4 महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सांगलीला नेताना सातारा परिसरातल्या ढाब्यावर झालेल्या मटण पार्टी प्रकरणात मारणेच्या सांगलीतल्या साथीदाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. राज्यातील जवळपास 28 लाखांहून अधिक नागरिक उच्च रक्तदाबानं ग्रस्त आहेत. जीवनशैलीतील बदलांमुळे तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण झाली आहे. तपासणी चाचणीमध्ये 2 वर्षात 28,97,940 लोक उच्च रक्तदाबानं ग्रस्त आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार उपचार सुरू आहेत. भायखळ्यातील राणीच्या बागेमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या काहीशी रोडावली असल्याची आकडेवारीवरून दिसतंय. गेल्या 3 वर्षात नवीन प्राणी आणण्यात अपयश आल्यामुळे ही संख्या रोडावत असल्याची शक्यता आहे. सिंह, झेब्रा आणण्याचे प्रयत्न कमी पडल्यामुळे आणि विदेशी प्राणी आणण्याकरता नियमावली आड येत असल्यामुळे नवीन प्राणी काही येऊ शकलेले नाहीत.
राज्यात जवळपास 13,000 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. सर्वसाधारण हरभऱ्याला पुणे बाजारात सरासरी 8,150 रुपये तर करमाळा बाजारात 5,550 रुपये इतका दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरात मोठी चढउतार बघायला मिळते. शरबती गहू सध्या शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक लाभदायक ठरतोय. बाजार समितीमध्ये 5,801 क्विंटल गव्हाची आवक झाली असून त्याला सरासरी दर हा 2,751 रुपये इतका मिळाला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 96,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते 1,200 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळतोय. भारतामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर उत्पादन 2024-25 मध्ये वाढण्याची शक्यता आहे. तर या आठवड्यातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या किमती तुलनेत वाढल्याचं दिसून येते. सध्या तुरीला मिळत असलेल्या किमती किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी आहेत. तर खरीप हंगाम 2024-25 साठी किमान आधारभूत किंमत 7,550 रुपये प्रति क्विंटल आहे. परळीतील शिवराज देवटे मारहाण प्रकरणाचा नवा व्हिडिओ समोर आलाय. समाधान मुंडे टोळीकडनं शिवराजला अमानुष मारहाण करण्यात आली. हरिनाम सप्ताहामध्ये झालेल्या भांडणाच्या रागातनं शिवराज देवटेला मारहाण झाली होती. दरम्यान शिवराजला संतोष देशमुखांसारखी मारहाण झाल्याचं धनंजय देशमुख म्हणाले. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जालन्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली. जालना दौऱ्यावरती असताना सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचा निषेध करत चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पुण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आलाय. मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपासवरील दिवे गावच्या हद्दीमध्ये बसनं अचानक पेट घेतला. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली असून पेट्रोल पंपासमोर ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली. यंदा मोसमी पाऊस वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागानं दिलेल्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी सज्ज राहावं. ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहील असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. बीड तालुक्यातल्या कुटेवाडी शिवारात झालेल्या पावसानं 25 एकर क्षेत्रावरील कांद्याचं मोठं नुकसान झालंय. मागील 4 दिवसांपासून सतत अवकाळी पावसाची हजेरी आहे. याचा परिणाम काढणीला आलेल्या पिकांवरती होतोय. बडगाव तालुक्यातील गुढे येथे अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. लिंबू, केळी, कांदा, ज्वारी, बाजरी, मका आणि भाजीपाल्याचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय. सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीनं हजेरी लावली. देवगड, कणकवली, वैभववाडी या भागात झालेल्या पावसानं आंबा आणि काजूचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली. शहरातील बंधारहट्टी, चिचपाटा, भिलाटी, जळका बाजार, आंबेडकर चौक आणि मच्छी बाजार परिसरात अवकाळीमुळे मोठं नुकसान झालंय. दरम्यान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी माळीवाडा परिसरातील नुकसानीचा आढावा घेतला. जळगाव जिल्ह्यातील 709 गावातील 16,548 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. दरम्यान 10,267 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल समोर आलाय. यात सर्वाधिक फटका केळीला बसलाय. जळगावच्या चोपडा तालुक्यात कापूस लागवड सुरू आहे. मात्र अवकाळी पावसामुळे कापूस लागवड करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे 15 मे पासून कापूस बियाणं विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये महिलांची छेड काढण्यात आली. संबंधित महिलांनी नातेवाईकांना फोनवरून याची माहिती दिल्यानंतर बार्शी नाका परिसरात बस दाखल होताच नातेवाईकांनी बसवरती दगडफेक केली. सोलापुरातील सिद्धेश्वर तलावातील मासे आणि कासवांचा अचानक मृत्यू होत असल्याचं समोर आलं. त्यामुळे जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा यांच्याकडून सिद्धेश्वर तलावाची पाहणी करण्यात आली. नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका नायजेरियन महिलेकडनं तब्बल 2 किलो 800 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत जवळपास 5,60,00,000 इतकी आहे. भिवंडी तालुक्यातल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील मीठपाडा इथे किरकोळ वादातनं युवकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी रुपेश वाघे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. खेडमधील भोसते घाटात टँकर उलटल्यामुळे ऑइल गळती झाली. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झालाय. त्यामुळे भोसते घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद आहे. प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट डायरेक्टर आशिष उबाळे यांनी नागपुरातील रामकृष्ण मठात गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये स्पष्ट झालंय.
गोंदियाजवळच्या खामारी इथे तलावात जनावर धुवायला गेलेला एक मुलगा पाण्यात बुडल्याची घटना घडली. घटनास्थळावरून काही अंतरावरती त्याचा मृतदेह आढळला. चुलत पुतण्यानं चोरटे आल्याचा बनाव करत विहिरीकडे नेऊन जमिनीच्या वादातनं 65 वर्षीय चुलत्याचा कोयत्यानं खून केला. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना घडली. या घटनेतील 2 आरोपींना पोलिसांनी 8 दिवसानंतर मोठ्या शिताफीनं जेरबंद केलं. नांदगाव चाळीसगाव मार्गावरती सिमेंटच्या गोण्या घेऊन घरगाव वेगानं जाणाऱ्या छोटा हत्ती या वाहनानं अर्टिगा कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 3 मित्रांचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झालेत. भांडूप पोलिसांनी लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या 2 महिलांना अटक केली. या दोन्ही महिलांनी भांडूप इथल्या ज्वेलर्सच्या दुकानातनं 75,000चे दागिने लंपास केले. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. भारत पाकिस्तानला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. भारत चिनाब नदीवरती असलेल्या रणबीर धरणाची लांबी वाढवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्द्यावरती जगभरात राजकीय नेत्यांचं प्रतिनिधी मंडळ पाठवणार आहे. बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वात जगभरात ते पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत. गुजरातच्या बनासकांठा इथे व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या ग्रेनाईटवरती बहिष्कार घातला. व्यापाऱ्यांनी जनतेला स्वदेशी मार्बल खरेदी करण्याचं आवाहन केलंय. जम्मू काश्मीरच्या राजौरी आणि रियासी इथल्या जंगलाला भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून करण्यात आला. दिल्लीच्या नबी करीम परिसरामध्ये एक इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. मध्य प्रदेशच्या सीधीमध्ये एका भरधाव ट्रकनं बाईकला धडक दिली. या अपघातानंतर ट्रक आणि बाईकनं पेट घेतला. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर मात्र फरार झालाय. उत्तर प्रदेशातल्या शहाजहापूर इथे भरधाव कारनं बाईक स्वाराला चिरडलं. यानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या कार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगर इथे कॉलेज परिसरात एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आलाय. बिहारच्या भागलपूर रुग्णालयाबाहेर 2 गटात हाणामारी झाली. किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीनंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं. मिस वर्ल्ड 2025च्या स्पर्धकांनी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीचा दौरा केला. यावेळी स्पर्धकांचं रेड कार्पेटवरती स्वागत करण्यात आलं. गुजरातच्या गिरमधील सोमनाथ इथे सिंहिणीला तिच्या 2 बछड्यांसह पाहण्यात आलं. पाणी पिताना तिघांचा व्हिडिओ इथून जाणाऱ्या एका पर्यटकानं चित्रित केलाय. पाकिस्ताननं रावळपिंडीसह हवाई दलाच्या अनेक तळांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढलेल्या आहेत. त्यामुळे भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी तळांच्या झालेल्या नुकसानीची एक प्रकारे कबुलीच मिळाली आहे. कल्लार कहर, रिसालपूरसह अन्य काही महत्त्वाच्या तळांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या 3.25 वर्षांपासून भीषण युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत आता या संघर्षाला थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतलाय. रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध थांबवण्यासाठी सोमवारी सकाळी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून बोलणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. इस्रायलनं लेबननमध्ये असलेल्या हिजबुल्लाच्या तळावरती हल्ला केला. इस्रायलच्या सैन्यानं हिजबुल्लाच्या कमांडरचा खात्मा केल्याचा दावा केलाय. गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यामध्ये 3 दिवसात 250 जणांचा मृत्यू झाला. इस्रायलनं हमासच्या 150 पेक्षा जास्त तळांना लक्ष्य केलंय. बीसीसीआयनं क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान दिला. बीसीसीआयनं त्याच्या मुंबई मुख्यालयातील एका बोर्डरूमला सचिन तेंडुलकरचं नाव दिलं. बीसीसीआयच्या मुंबई मुख्यालयात SRT 100 नावाचा बोर्डरूम असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वतः सचिन तेंडुलकरनं या रूमचं उद्घाटन केलं.